मित्रहो, या भागामध्ये आपण जन्मेजय कथेला आरंभ करूयात। आपण पाहिलेलं आहे की परीक्षिताला तक्षक दंशानं मृत्यू आला, किंवा असं म्हणता येईल की तक्षकाच्या योगानं परीक्षित राजाचा मृत्यू झाला। परीक्षिताच्या मृत्यूनंतर जन्मेजय हस्तिनापूरचा राजा झाला, सम्राट। हस्तिनापूरचा सम्राट झाल्यानंतर त्यानं साहजिकच आपल्या पित्याच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी सर्पसत्राचा आरंभ केला। आता पांडवांचं किंवा एकूणच आर्यांचं आणि इथल्या एतद्देशीय ज्या जमाती आहेत, नागवंशाचे लोक किंवा अरण्यवासी वनवासी हे जे लोक आहेत, नागवंशाचे लोक आहेत, त्यामध्ये राक्षस वंशाचे लोक आहेत, पिशाच वंशाचे लोक आहेत। या अरण्यवासी लोकांशी त्यांचं असलेलं वैर हे फार पूर्वीपासून चालत आलेलं वैर आहे। अगदी श्रीकृष्ण आणि कालिया यांच्या कथेमध्येही हे वैर आपणाला बघायला मिळतं। याचं कारण असं की यमुना काठ आणि त्याच्या शेजारचं वन, त्याच्या शेजारची अरण्य ही इथल्या एतद्देशीय जाती जमातींनी व्यापलेली होती। आणि त्या क्षेत्रामध्ये आर्य जमातींना ज्यावेळी आपल्या नागरी संस्कृतीचा विस्तार करायचा होता, त्यावेळी दोन जमातीमध्ये निर्माण होणारा हा एक नैसर्गिक असा संघर्ष आहे। आणि त्यामध्ये आर्य जे ते हे अधिक शक्तिशाली, त्यांच्याकडची आयुध शस्त्र ही अधिक प्रगत आणि ते अधिक यशस्वीही होत गेले। अजून सर्व जाती जमातींचा, आर्य संस्कृतीच्या लोकांचा आणि इथल्या एतद्देशीय जातींचा संकर झालेला नाही। त्यांच्यामध्ये वैरभाव आहे, असा हा कालावधी आहे की ज्या काळामध्ये अजून संकर झालेला नाही, तो हळूहळू होऊ लागलेला आहे। पण जितक्या मोठ्या प्रमाणात आज आपणाला हा संकर झालेला दिसतो, जाती एकमेकांमध्ये मिसळत गेलेल्या दिसतात, तितक्या मोठ्या प्रमाणात त्या जाती त्यावेळी मिसळलेल्या नाहीतच। मिसळायला सुरुवात झालेली आहे आणि त्याची काही उदाहरणं तुम्हाला महाभारतातही सापडतील। उदाहरणार्थ, अर्जुनाच्या अनेक पत्नीपैकी एक पत्नी उलुपी नावाची जी एक पत्नी आहे अर्जुनाची, ती नागवंशीय आहे। आणि सर्पसत्र थांबवण्यासाठी ज्यांनी मोलाची कामगिरी केली आणि की ज्यांच्यामुळं हा सर्पसत्र यज्ञ थांबवला गेला, शेवटी जन्मेजय राजानं जो थांबवला, ते आस्तिक ऋषी। त्या आस्तिक ऋषींची माता मनसा ही नागवंशीय होती। म्हणजे तक्षक हा नातेसंबंधाचाच जर विचार केला तर तो आस्तिक ऋषींचा नात्यानं मामा लागतो। म्हणजे हे नातेसंबंध आता नंतर गुंतागुंतीचे होत जातात। पांडव हे श्रीकृष्णाचे आते भाऊ, कुंती पांडवांची माता ही श्रीकृष्णाची आत्या, आणि त्यामुळं पांडवांना मदत करणं हे नात्याकडूनही श्रीकृष्णाला प्राप्त होतं आणि त्याप्रमाणे त्याची मदत झाली। आणि पांडवांना त्यांनी खूप मदत केली कुरुक्षेत्रावर युद्धादरम्यान। आता हे सगळे पुढचे भाग। पण आता जन्मेजयानं सर्पसत्र आरंभल्यानंतर आणि नागवंशीयांचं हे जुनं जे वैर आहे, त्या वैराची सुरुवात जी होते ती खांडव वन 10 पासून सुरुवात होते। म्हणजे खांडव प्रस्थाचं राज्य जे पांडवांच्याकडं आलं, कौरव पांडवांच्यामध्ये थोडासा समेट करण्याच्या दृष्टीनं धृतराष्ट्रानं त्या हस्तिनापूरच्या राज्याची वाटणी केली। आणि ती वाटणी केल्यानंतर
खांडववनाचं राज्य. आता खांडववनाचं राज्य म्हणण्यापेक्षा खांडववन हे तसं खूप हे पूर्णपणे अरण्यमय भाग, यमुना काठ आणि त्याच्या बाजूचं अरण्य, हे अरण्यवासी लोकांनी व्यापलेलं वन होतं. तिथं नागरी संस्कृतीचा विकास झालेलाच नव्हता. पण हे श्रीकृष्णाच्या मथुरा वृंदावन या भागाला जवळचं, आणि त्यामुळं आता धृतराष्ट्रानं ज्यावेळी हे खांडववन पांडवांच्या वाटणीला दिलं, त्यावेळी पांडवांनी तिथं जाऊन आपली वसाहत करण्यासाठी खांडववन पेटवलं. त्याची साफसफाई करणं, पेटवणं हे सगळेच प्रकार त्यामध्ये झाले, आणि त्यासाठी श्रीकृष्णाचं खूप सहाय्यही झालं. कारण त्याच्या दृष्टीनं नागवंशीय लोक तिथं राहणारे, खांडववनात राहणारे, हे त्यांचेही शत्रूच होते, आणि वृंदावनाला जवळचा हा भाग, त्यामुळं आपले आतेभाऊ आपल्या जवळ येत आहेत म्हटल्यानंतर श्रीकृष्णाला तसं काही त्याबद्दल थोडीशी त्यांच्याबद्दलची आपुलकी त्याला मदत करण्यासाठी कारणीभूत ठरली. आता हे होत असताना तिथल्या नाग जमातींना जो त्यामधला त्याचा जो राग आला, तो राग त्यांच्या मनामध्ये कायमस्वरूपी राहिलेला राग आहे. आणि ह्या सूड भावनेचं, ह्या द्वेषाचं, रागाचं नंतर प्रतिबिंब उमटतं ते जन्मेजय काळामध्ये, की जन्मेजय काळामध्ये प्रत्यक्ष राजाला मारण्याची संधी मिळते, ती तक्षकाला मिळते. आता श्रृंगी ऋषींनी म्हणजे शमीक ऋषी, शमीक ऋषींना ॲक्च्युली अपमान झाला, ज्यांच्या गळ्यामध्ये साप अडकवला गेला ते शमीक ऋषी, आणि त्यांचा मुलगा श्रृंगी ऋषींनी हा शाप दिला. आपणही शाप देतोच, तुझं वाईट होईल, तुला नाग चावेल, साप चावेल, ही सगळी विधानं आपण करतो. पण याचा अर्थ तंतोतंत कुठला तरी साप येऊन आपल्या शत्रूला चावतो अशातला भाग नाही. श्रृंगी ऋषींनी जर विनंती केली असेल नागवंशीय राजाला की परीक्षिताला मारण्यासाठी किंवा परीक्षिताचा सूड घेण्यासाठी आम्हाला मदत करा, तर ते आपण समजू शकतो. आणि तक्षकानं अगदी तत्परतेनं ती मदत देण्याचं स्वीकारलं असेल, हेही आपणाला समजण्यासारखं आहे. मग अशा प्रकारे तक्षकानं ही मदत करण्याचं श्रृंगी ऋषींच्या विनंतीवरून मान्य केलं असेल, आणि त्याप्रमाणे तक्षकानं सूड घेण्यासाठी, कारण त्यांचाही राग त्यांच्या मनातही, नागवंशीयांच्या मनातही पांडवांच्या बद्दल प्रेम नाहीच, रागच आहे, सूडभावनाही आहे. मग त्यामुळं तक्षकानं परीक्षित राजाचा वध करण्यासाठी प्रयत्न केले असतील. अर्थात तक्षकाचा दंश होऊन परीक्षित राजाचा मृत्यू झाला हे म्हणत असताना आपणाला असंही म्हणता येऊ शकतं की तक्षकानं कुठल्या न कुठल्या मार्गानं परीक्षित राजाचा अंत घडवून आणला असेल. विषप्रयोग करणं, विषारी फळांचा उपयोग करता येणं, किंवा विषकन्या, हे पुराणातही याचे दाखले आहेत. सुसाईड बॉम्बर्स आपल्याकडेही असतात. आत्ता जैविक वेपन्स वापरणं आपण आजही बघत आहोत. जैविक किंवा बायोलॉजिकल वॉर हे आपण आजही अनुभवतो आहोत. आणि विषप्रयोगाचे दाखले तर पुराणात, महाभारतात पुष्कळ आहे. त्याप्रमाणे विषारी फळांचा जर वापर करून तक्षकानं हे घडवून आणलं असेल तर त्या पद्धतीनं दंश झाला याचा काहीतरी अन्वयार्थ आपण काढू शकतो. आणि त्याप्रमाणे तक्षकाच्या योगे परीक्षित राजाचा अंत झाला, आणि याचा सूड घेण्यासाठी जन्मेजयानं सर्पसत्राचा आरंभ केला. या सर्पसत्रादरम्यान काय काय घडलं आणि तो थांबवण्याचे प्रयत्न कशा पद्धतीनं आस्तिक ऋषींनी यशस्वीपणे पार पाडले, हा भाग आपण मित्रहो पुढच्या भागामध्ये पाहू. धन्यवाद.